येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. विमान सेवा, खासदार प्रणिती शिंदेंना पालकमंत्र्यांचा असाही शाल जोडा. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. बऱ्याच दिवसांपासून सोलापूरची विमानसेवा सुरू होईल का याबाबत अनेक जण साशंकता व्यक्त करत होते. विमानसेवा उडवून तर दाखवा असं चॅलेंज प्रणिती शिंदेंनी दिलं होतं. अखेर विमानसेवा सुरू झाली. आता गोव्याची विमानसेवा सुरू झाल्यामुळे सोलापूरकर बिघडतील, तस्करी वाढेल असं म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांनी विमानसेवेवर टीका केली. या टीकेवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दैनिक पुण्यनगरीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रणिती शिंदे गोव्याला गेल्यावर बिघडून आल्या होत्या का? गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. ऐका विमानसेवेसंदर्भात खासदार प्रणिती शिंदे 8 दिवसांपूर्वी काय म्हणाले होते आणि त्यावर काल पालकमंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले. हैदराबाद सोलापूर, मुंबई, सोलापूर बँगलोर, सोलापूर पुणा अशी एअर सर्व्हिस पाहिजे. उलट मला तर शंका आहे की हे गोव्याला करून इतर गोष्टींची तस्करी तर नाही वाढणार. कारण का नाही, खरंच तसंच आहे. आणि काय होणार आहे ह्याच्यातून, तुम्ही काय साध्य करताय? आणि म्हणून लवकरात लवकर नाईट लँडिंगची फॅसिलिटी असायला पाहिजे सोलापुरात. आणि सोलापूर मुंबई हे ह्या ठिकाणी सुरू झालं पाहिजे. विमानाने उड्डाण पण केलेली आहे, पण उड्डाण केल्यावर सुद्धा अजून अनेकांची इच्छा आहे की गोव्याचंच का चालू झालं, मग गोव्यात गेल्यावर कसं होणार, गोव्यातनं काहीतरी तस्करी होईल आणि गोव्यातनं आमची पिढी बिघडून येईल. गोव्याला गेल्यावर पिढी बिघडते हे कुणाला माहिती झालं? ते गोव्याला गेल्यानंतर बिघडून आले होते का? मला काय कोडं सुटलं नाही. गोवा हे आता आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र आहे आणि या गोव्यातून जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये जाण्याची सगळी सुविधा या गोव्यामधनं होते. त्यामुळे गोव्यातनं आपण शक्य आहे तिथं सगळीकडे पोहोचू शकतो. सोलापूर हैदराबाद रोडवर मुळेगाव इथं बल्कर कंटेनर अपघात, 2 ठार. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आषाढी वारीच्या महापूजेचं मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं निमंत्रण. पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शिष्टमंडळानं सदिच्छा भेट देऊन दिलं निमंत्रण. राष्ट्रवादी अजितदादा गट जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची करण्यात आली नियुक्ती. सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवनचे संस्थापक आप्पासाहेब वारद यांच्या नावानं महापालिका कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणार. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार आणि वारद यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत झाला जयंतीचा कार्यक्रम. जुळे सोलापुरातील जानकी नगरात आमदार सुभाष देशमुख तसंच महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत 1000 झाडांचं वृक्षारोपण. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुळे सोलापुर. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यानंतर जिल्ह्यातील अनेक जण आता शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या तयारीत. सोलापूर जिल्ह्यातील 1125 गावांमध्ये गुणवत्तापूर्ण पाणी देण्याबाबत झेडपीचे CEO कुलदीप जंगम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. नदी नाल्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत परिसर पाणीदार बनवा. सोलापूर विद्यापीठातील कार्यशाळेत प्रख्यात जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांचं आवाहन. तुळजापुरातील मंदिर परिसरातील विविध विकास प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन. पुढील 3.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन. महाराष्ट्र शासन आणि इंडियन रेल्वे टुरिझम यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या भारत गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून 750 प्रवाशांनी दिली शिवसृष्टीला भेट.
कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 9579 62 21 00. एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे राज्यातील 29 धरणातील पाणीसाठा अजूनही 50% खालीच. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे, आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उबाठाकडे माणसं राहणार नाही. गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य. वसंतदादा पाटील यांची सांगलीमधील नाचून जयश्री पाटील उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश. वसंतदादा बँक प्रकरणात अडचणीत येऊ नये म्हणून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय. बेटिंग ॲप्सच्या प्रचार प्रकरणी सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांची ईडीकडून चौकशी सुरू. याच प्रकरणात क्रिकेटर हरभजन सिंग, युवराज सिंग, सुरेश रैना यांची देखील चौकशी. एअर इंडियाचं शुक्ल काष्ट काही केल्यास संपेना. तांत्रिक कारणामुळे दिल्ली पॅरिस हे एअर इंडियाचं विमान देखील करण्यात आलं रद्द. दिवसभरात 3 विमान उड्डाणं रद्द. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. कॅनडामध्ये सुरू असलेल्या G7 या शिखर परिषदेत G7 देशांनी इस्रायलला दिला पाठिंबा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शिखर परिषद अर्धवट सोडून अमेरिकेला झाले रवाना. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध संघर्ष आणखी भिडणार. संघर्षाचा 5वा दिवस लोटला. चीननं नागरिकांना इराण सोडण्याचं केलं आवाहन. ऑपरेशन सिंदूर नंतर होणाऱ्या अमरनाथ यात्रेची जय्यत तयारी सुरू. बाल्टान आणि पहलगाम मधून 3 जुलै रोजी तर जम्मूतून 2 जुलै रोजी पहिला जथ्था अमरनाथकडे रवाना होणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, शरद पवार आज महायुतीमध्ये असते तर राष्ट्रपती पदावर विराजमान झाले असते. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.